सध्या खरं तर माऊलींच्या पालखीचा मुक्काम हा नीरा नदीच्या घाटावरून आता लोणंदच्या दिशेने मार्गस्थ होतोय. आपण आता सध्या माझ्यासोबत आता सध्या काही वारकरी आहेत. आपण त्यांच्याशीच बातचीत करूया की त्यांचा हा सगळा सोहळा नेमका त्यांचा अनुभव कसा होता या सगळ्या सोहळ्याबद्दल आणि एकंदरीत वारीबद्दल. माऊली, तुम्ही किती वर्षापासून वारी सध्या करताय आणि तुमचा काय अनुभव आहे? मी 18 वर्ष 18 वर्ष वारी. 37 वर्ष झाली 37 वर्ष झाली माळ घालून. मग इतकी वर्ष आहे, तुमचा इतका अनुभव आहे, तर मग हा सगळा सोहळा अनुभवताना नेमका काय भावना असतात बरं? भावना म्हणजे ही सगळी भावना वेगळी होऊन जाते त्यातून. भ्रष्टाचार, लांब लबाडी, लांडी लबाडी किंवा गंडी होणं, हे सगळं यावर फरक पडतो. येऊन फरक पडतो. सांगा तुम्ही आता इतके वर्ष वारी करताय, खरं तर आपण अनेकदा बघत असतो की ज्याप्रमाणे आता तुमच्यासारखी अनेक मंडळी आहेत ज्यांना अनेक वर्ष झाली जे वारी करतात, त्यासोबत आता खरं तर तरुणांची सुद्धा संख्या वाढतच चालली आहे वारीमध्ये. तर ह्यात पडलो आम्ही, म्हणूनच यात आम्ही पडलो. तरुणांनी या वारीमध्ये सहभागी व्हावं यासाठी तुम्ही त्यांना काय सांगाल? त्यांची गरजच आहे, त्यांची गरज आहे, म्हणजे काळाची गरज आहे की तरुणांनी सुद्धा या वारीमध्ये का नाही जास्तीत जास्त संख्येने या ठिकाणी सहभागी व्हावं आणि ही आपली वाडवडिलांची ही जी परंपरा आहे ती पुढे न्यावी यासाठी म्हणजे अजून सुद्धा तरुणांचा सहभाग या ठिकाणी आवश्यक आहे. आता हे आमच्या वडिलांप्रमाणे ह्यांच्यात नाही, हे आम्ही माहिती करून घेणार आणि आम्ही पुढेही वाट चालणार. जी विठू नामाची गोडी आहे, यांच्याकडनं आम्ही यातलं ज्ञान घेणार. हो, हा ही वडील माणसं आहे, त्यांच्याकडनं आम्ही ज्ञान घेणार. इंद्रायणीला जे दूषित पाणी सोडलं होतं केमिकल फॅक्टरीने, ते दूषित पाणी साफ करायचं काम इंद्रायणीचं पाऊस आणि माऊलीने पुराच्या दरम्यान करून ते इंद्रायणी नदी साफ केली. हा, हे सरकारला आणि शासनाला बी जमलं नाही, नुसते दूषित करायला जमलं. खरं तर यावेळेला पाऊस त्या मानाने जरा कमीच आहे, तर मग एक शेतकरी म्हणून तुमच्या नेमका काय मागणी आहे? ज्याचं पेरलं त्याचं उगवलेलं नाही, ज्याचं उगवायचं आहे त्याचं पेरलं त्याचं पाऊस पाण्यामुळे सगळी वेगवेगळे झाले. आपली नीतिमत्ता चांगली असेल तर सगळे वेळेत पूर्ण होईल. पांडुरंगाकडे काय मागणं आहे तुमचं? सर्वांना सुखी आणि समृद्ध ठेव आणि तरुण पिढी या धर्मानंतर जे आहे आपल्या धार्मिक पिढीला जे काही सण संवाद आहे ते केलं पाहिजे. ही वारी पुढे चालली पाहिजे तरुण पिढीनं. बरोबर. आणि सगळे व्यसनं बंद करून त्या व्यसन घालून ही पिढी पूर्ण सगळी पांडुरंगाची वारी पूर्ण करण्यासाठी तरुणांनी ह्यात उतरलं पाहिजे. खरं तर आपण सध्या बघतो अनेक जण की रीलचा सध्या जास्त ट्रेंड आहे. जे मोबाईल मध्ये अनेकदा आपण बघतो की सतत आपलं एक तरुण पिढी म्हणा किंवा मग अनेक जण खरं तर सध्या मोबाईल मध्ये व्यस्त असतात. ते रीलची वारी, तर खरं रिअल वारी काय आहे? रिअल ही आळंदी ते पंढरपूर हीच रिअल वारी आहे. रिअल आणि रील या दोन्ही मध्ये त्याची तफावत आहे. तुम्ही जे रील बनवतात ना ते तुमचं एक तात्पुरतं समाधान आहे, पण तुम्ही या वारीत निष्ठेने चाला, निष्ठेने तुम्ही ऐका. श्रवण भक्ती आहे, सर्व तुम्ही श्रवण भक्ती आहे. परत तुम्हाला काया वाचा मन या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी एकरूप झाला तर तुम्हाला खरोखर पांडुरंगाचं दर्शन झाल्याशिवाय या वारकऱ्यांचे होतं. आणि या ठिकाणी दाते भरपूर आहेत, त्या दात्यांच्या माध्यमातून या ठिकाणी आम्हाला खूप सुखसोयी म्हणजे आम्हाला मिळतात. ही परंपरा ही कायम चालावी आणि हे दातृत्व सुद्धा असंच कायम चालावं यासाठी आम्ही पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना आम्ही करतोय. आणि इथून पुढे तरुण पिढी असेल सगळ्यांनी ज्यांना जमतंय त्यांनी जास्तीत जास्त संख्येने या वारीमध्ये सहभागी व्हायला पाहिजे. हीच एक अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. खरं, अशीच विठू नामाची गोडी खरं तर निरंतर चालत राहो हीच विठुरायाच्या चरणी प्रार्थना. साम टीव्ही मी नेहमी पाहतो, त्यावर दाखवलेल्या बातम्या रिलेट करतात.